नमस्कार, माझं नाव संजित घाटपांडे आणि स्कूल फ्रॉम होमच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या आपल्या सेशनचा विषय आहे संस्कृत। संस्कृत ही भाषा अनेक भाषांची जननी आहे आणि आपल्यातल्या काहींना ही भाषा शाळेतच शिकण्याचं सौभाग्य मिळतं। आणि आज या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मिसेस सुप्रिया कुऱ्हाडकर। मॅमने त्यांचं MA संस्कृत आणि BEdचं शिक्षण घेतलंय आणि त्यानंतर 15 वर्ष त्या मुलांना संस्कृत शिकवतात। SNDT, जोग हायस्कूल आणि विद्या विकास विद्यालय या शाळांमध्ये जाऊन मॅमने संस्कृत शिकवलंय आणि तिथे त्या मुलांचं मार्गदर्शनही केलंय। तुमचं संस्कृत कॉम्पोजिट किंवा पूर्ण 100 मार्काचा असो, तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग नक्की होईल, कारण आज जे मुद्दे मॅम मांडणार आहेत ते या दोन्हीसाठी कॉमन असणार आहेत। सो आय एम शुअर की तुम्ही सगळेच आजच्या या आपल्या सेशनसाठी तयार आणि एक्साइटेड असाल। सो अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या सेशनची सुरुवात करूयात। नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मित्रांनो, कसे आहात? अभ्यास कसा चालू आहे? अर्थातच तुमचा अभ्यास आता खूप छान झालेला असेल, तयारी झालेली असेल, कारण आता प्रथम सत्र परीक्षा आहे आणि त्यामुळे तुमचा जवळपास अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि सराव परीक्षेला तर तुम्हाला 100% तुमचा अभ्यास तयार ठेवावा लागणार आहे। तर यासाठी आपण आज संस्कृत या विषयासंदर्भात काही टिप्स किंवा काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला 100 पैकी 100 आणि 50 पैकी 50 मार्क कसे प्राप्त होतील ते आपण बघूया। तर संस्कृत हा विषय तुम्हाला सगळ्यांना काही असा फारसा अपरिचित नाही आहे, तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे। 8वी पासून तुम्ही तो शिकत आलेला आहात। तर पण आत्ताची ही जी परिस्थिती बघता, कोरोनाचा हे आपले संकट बघता, बोर्डाची परीक्षा ही आपल्यासाठी फार काही कठीण नाही आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्याचा छान अभ्यास केला आहे आणि त्याच धैर्याने तुम्ही ही बोर्डाची परीक्षा यशस्वीरित्या पार करणार आहात। तर आता संस्कृत संदर्भात आपण काही गोष्टी बघणार आहोत। तर त्यामध्ये यावर्षी बोर्डाने आपल्याला काही पाठ्यपुस्तकातला काही भाग हा वगळलेला आहे। तर तो कोणता, तर त्याचा आधी आपण माहिती करून घेऊया। तर संपूर्ण संस्कृतसाठी पाठ क्रमांक 9 धेनो व्याघ्रः पलायते हे गद्य पूर्ण पाठ आणि स्वाध्याय वगळण्यात आला आहे। पाठ क्रमांक 10 नदी सुक्तम संवाद हा पण पूर्ण पाठ आणि स्वाध्याय वगळण्यात आलेला आहे। पाठ क्रमांक 11 जटायू शौर्यम पद्य आहे आणि तो पण पाठ आणि स्वाध्याय पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। त्याच नंतर अभ्यासपत्र 3 यावर आधारित जे काही प्रश्न असतील आणि ह्या वगळलेल्या पाठावर जे काही प्रश्न असतील ते बोर्डाने वगळलेले आहेत असं सांगितले गेले। लेखन कौशल्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर निबंध लेखन हा आपल्याला प्रश्न आहे। त्या प्रश्नांपैकी मम प्रिय पुस्तकम आणि भारतीय प्रसिद्धम स्थलम हे 2 निबंध विषय आपल्याला वगळण्यात आलेले आहेत। लेखन कौशल्यामध्ये आपल्याला चित्रवर्णन यामध्ये 2 विषय आपल्याला वगळण्याचे सांगितले आहेत। एक म्हणजे ध्वजवंदनम आणि सायंकाल हे 2 विषय वगळण्यात आलेले आहेत। संयुक्तसाठी नदी सुक्तम हे गद्य पूर्ण पाठ आणि स्वाध्याय वगळण्यात आलेलं आहे। मानवता धर्म हे पद्य आहे आणि ते सुद्धा पूर्ण अभ्यास आणि स्वाध्याय त्याचा पाठ आणि स्वाध्याय वगळण्यात आलेला आहे। अभ्यासपत्र 4 मध्ये या 2 पाठांवर आधारित जे काही प्रश्न असतील ते संपूर्ण वगळण्यात आलेले आहेत। पण मित्रांनो, पाठ जरी वगळलेले असले तरीसुद्धा तुम्हाला यावर आधारित जे काही व्याकरण आहे ते मात्र बोर्डाने जशाला तसं ठेवलेलं आहे। म्हणून तुम्हाला या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय व्याकरण आहे याचा अभ्यास करणं जरुरी आहे। तर हे झालं वगळलेल्या पाठाच्या संदर्भात। आता संस्कृतमध्ये आपण पूर्ण मार्क्स कसे प्राप्त करायचे त्याचा अभ्यास करूया किंवा त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया। आता तुमचा पेपर संपूर्ण संस्कृतचा पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, तर आणि संयुक्तचा पेपर हा 40 मार्काचा असणार आहे। तर दोघांचाही पहिला प्रश्न हा सुगम संस्कृत हा प्रथम विभाग यावर आधारित आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो खूप सोपं आणि पहिले तुमचे जे मार्क गोळा करण्याची जी तुमची पद्धत किंवा तुम्हाला जिथे मार्क प्राप्त होऊ शकतात संपूर्ण, तो म्हणजे हा पहिला प्रश्न आहे। तर त्याचा अभ्यास करताना रोज चित्रपदकोश व्यवस्थित बघा, आपला हात त्या शब्दांच्या खाली ठेवायचा, तो शब्द उच्चारायचा
आणि लिहिताना, कारण मित्रांनो लेखी पेपर आहे, लेखी पेपर म्हणजे लिखाणावर भर तुमचा प्रचंड पाहिजे. जितकं तुम्ही लिखाण कराल, जेवढं शुद्ध लिहाल तेवढे तुमचे मार्क्स हे पूर्ण असणार आहेत. आणि म्हणून लिहित असताना कुठेही चूक होणार नाही. आता चुका कुठे होतात? वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, हलंत, विसर्ग द्यायचा चुकतो. आणि आपल्या मनाने कुठल्याही शचा श असं लिहू नका. त हलंत असेल तर त हलंत लिहा. आता उदाहरणार्थ झालं तर विद्युत कोश. विद्युत कोश लिहिताना त हा हलंत आला पाहिजे, श हा षटकोणाचा आला पाहिजे, विसर्ग आला पाहिजे, तरच तुम्हाला तिथे मार्क्स मिळतील. आणि हे कधी प्राप्त होईल तुम्हाला? जर तुम्ही ते नेहमी सतत वाचत राहाल आणि लिहून काढत राहाल तर निश्चितच तुम्हाला हा चित्रपदकोश खूप सोपा आणि सहज मार्क प्राप्त करून देणारा आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्रथम विभागातला प्रश्न आ मध्ये तुम्हाला संख्या आणि समय 2 असे प्रश्न असतात. तर मित्रांनो, संख्या तुम्ही 8वीपासून जाणता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यात काही अवघड नाही. फक्त लिहिताना शुद्ध लिहा, एवढं एक प्रामाणिक मत आहे माझं, की तुम्ही ते शुद्ध लिहिलं की तुमचे मार्क कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे संख्येचा प्रश्न 1 ते 50, 1 ते 100 व्यवस्थित आठवड्यातून एकदा दोनदा लिहिणं गरजेचं आहे आणि आपण आपलं तपासणंसुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर समयमध्ये तर तुम्हाला स्तंभलेखन मेलनम कुरुत आहे मित्रांनो. तिथे तुम्हाला फक्त वरचा शब्द हे सगळं तिथे बघून शुद्ध लिहायचे. प्रश्नपत्रिकेत दिलेलं जे सेंटेन्स आहे किंवा वाक्य आहे, जे जशाला तसं तुम्ही जर लिहिलं तिथे तुमचे मार्क हे पूर्ण प्राप्त होणार आहेत. हा झाला पहिला प्रश्न, जिथे तुमचे एकही मार्क गुण मायनस होणार नाहीत किंवा वजा होणार नाहीत. हे तुमच्या हातातले गुण आहेत. आणि असं करत करत गेला तर 99चे 100 व्हायला फार वेळ लागणार नाहीत आणि आरामात तुमचे 100पैकी 100 किंवा 50पैकी 50 मार्क प्राप्त होतील. दुसऱ्या विभागामध्ये गद्यममध्ये तुम्हाला पाठातलेच 2 उतारे दिले जातात संपूर्णसाठी आणि त्या गद्यांशावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ह्याचा अभ्यास करताना काय करणार आहात तुम्ही? तर पाठ्यपुस्तक बऱ्याचदा वाचत राहा, सतत वाचत राहा. आणि पाठ्यपुस्तक वाचत असताना एक गद्यांश, वही पेन्सिल आपल्या जवळ ठेवायची किंवा पेन ठेवायचा आणि गद्यांशाची पहिली ओळ आणि शेवटची ओळ आपणच लिहायची आणि त्या गद्यांशामधले आपण त्वांत, ल्यबंत, तुमंत असं काढायचं, लकार काढायचे, विशेषण काढायचं. काही विभक्त्या विशिष्ट असतील तर त्या विभक्त्यासुद्धा तुम्ही तिथे काढायच्या. हा तुमचा ही अभ्यासाची तयारी झालेली असेल की परीक्षाच्या वेळेला फक्त ती वही जरी वाचली तरीसुद्धा तुम्हाला मग जास्त अभ्यास, पाठ्यपुस्तक चाळायची गरज पडणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गद्याचा जर अभ्यास करत राहिलात तर निश्चित तुम्हाला, आणि त्या गद्यांशाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या समोर असतं. फक्त गद्यांश पहिल्यांदा वाचा आणि नंतर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. आणि गद्यांश प्रश्नपत्रिकेतला जेव्हा गद्यांश तुम्ही वाचणार आहात त्यावेळेला तिथे संधी, विग्रह ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग तुम्ही प्रश्न वाचा. म्हणजे काय होईल की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठे आहे हे लवकर आणि वेळेत सापडेल. आणि संधी, विग्रह त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या गद्यांशामध्ये जे प्रश्न विचारले जातात, एका वाक्यात उत्तरे द्या, संधी, विग्रह, विशेषण, हे तर प्रश्न विचारले जातात. यामध्ये मुख्य प्रश्न असतो की जो आपला चुकू शकतो किंवा जिथे आपली लिखाणामध्ये चूक होते किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो, तो म्हणजे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. तर हे करत असताना पाठाचं नाव शुद्ध आणि स्वच्छ लिहा. ते मात्र तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं असतं, त्यामुळे तिथे चूक होता कामा नये. संयुक्तसाठी सुद्धा असाच एक गद्यांश दिला जातो, त्यामध्ये विशेषण, साधे सोपे प्रश्न असतात आणि जिथे तुम्हाला पूर्ण मार्क आरामात मिळतात. पर्याय चिनुत, आणि हे लिहित असताना तुम्हाला तिथे सूचना दिलेली असते, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनः लिखत. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं, म्हणजे आधी दिलेलं अर्धवाक्य आणि पर्यायामध्ये शोधून दिलेलं दुसरं वाक्य, ह्याची पूर्ण वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि हे लिहिताना ऱ्हस्व, दीर्घ, हलंत हे कुठेही चुकू देऊ नका. समोर दिलेलं आहे, कॉपीराईट नीट करा, म्हणजे तुमचे मार्क तुम्हाला प्राप्त होतील. राहतो प्रश्न, आणि संयुक्तसाठी एक उतारा असा असतो की जो त्याच्यामध्ये संवाद असतो, त्यावर आधारित काही प्रश्न असतात. ते म्हणजे स एव परमाणू आणि नाट्यस्तबकम. हे 2 लेसन आहेत की ज्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. संयुक्तमध्ये एकच असतो पॅरेग्राफ आणि ह्याच्यामध्ये 2 पॅरेग्राफ असे आणि एक संवाद असतो.
त्यावर आधारित असे प्रश्न विचारले जातात आणि हे विचारलेले असतात ते इतके सोपे असतात. आणि कहा कम वदती, या ठिकाणी कहा म्हणजे प्रथमा विभक्ती असली पाहिजे आणि कम म्हणजे द्वितीय विभक्ती आली पाहिजे, याकडे लक्ष द्या. पण हे लिहित असताना फक्त देवमाला वन हे शब्द नाहीत तर बाकी शब्दसुद्धा असतात. त्यामुळे हा शब्द व्यंजनांत असेल तर त्याप्रमाणे त्याची द्वितीय आली पाहिजे, तो शब्द स्वरांत असेल तर त्याप्रमाणे त्याची प्रथमा असली पाहिजे, याकडे लक्ष द्या. आणि ह्याचं उत्तर गद्यांशातच असतं. त्यामुळे तुम्हाला बाहेर इकडे तिकडे आठवायचं नाही आहे, काही नाही, समोर बघायचं आहे आणि तिथून तुम्हाला ते उत्तर शोधून लिहायचं आहे. यामध्ये अजून एक त्यांनी सांगितलेलं असतं की गद्यांशामध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न निर्माण कुरुत असा जेव्हा प्रश्न विचारतात त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं असतं की अधोरेखनम म्हणजे अंडरलाईन करणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या सूचनेचं पालन करा आणि त्या प्रश्नाचे जेव्हा आपण प्रश्न निर्माण करतो तिथे अंडरलाईन करा, अधोरेखित करा. त्यामध्ये त्यांनी अजून एक असा प्रश्न दिलेला असतो की लकारम लिखत. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की गद्यांशाचा अभ्यास करत असताना काही लकार, काही त्वांत, ल्यबंत, तुमंत ही विशेषणं हे तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवा, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. लकार लिहिताना सुद्धा त्यांनी अधोरेखनम असं सांगितलं आहे, तर ते अधोरेखनम करणं गरजेचं असतं. त्यानंतर याच गद्यांशावर पृथक्करणम, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा क्रमेण योजयत, खूप सोपं असतं. त्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर असतं, फक्त लिहिताना चूक करू नका, एवढं एक मत आहे. आणि हाच पॅटर्न 50 मार्कासाठी सुद्धा असाच आहे आणि 100 मार्कासाठी फक्त कमी जास्त मार्कांचे प्रश्न असतात, बाकी सगळं तसंच असणार आहे. आणि त्यामध्ये जालचित्र रेखा पूरयतं हा एक असतो आणि तो सुद्धा गद्यांशावर आधारित असतो. काही नाही, एखाद्या राजाचे 4-5 विशेषणं दिलेली असतात, ती शोधून तुम्हाला लिहायची असतात. काही अशा विशिष्ट गोष्टी असतात की त्यांची नावं वेगवेगळी असतात किंवा कोणते प्राणी आलेले आहेत त्यांची नावं लिहा, असं त्या ठिकाणी असतं. तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पॅरेग्राफमध्ये बघून त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे ह्याचा अभ्यास कसा करायचा हे सांगते मी की तुम्ही गद्यांश नीट वाचा आणि त्यातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. तिसरा विभाग हा पद्य म्हणजे सुभाषितांवर आधारित असतो. खूप सोपा आहे, अवघड काय नाही. फक्त ज्या कंठस्थीकरणासाठी सुभाषितं आहेत ते तुम्ही कंठस्थी म्हणजे पाठांतर करा. जे सरळ अर्थासाठी लिहिण्यासाठी दिलेले आहेत त्याचा अभ्यास फक्त अर्थ पूर्ण करण्यासाठी तुम्ही करा. आणि त्यामध्ये अन्वयसुद्धा विचारला जातो. आता यामध्ये पद्यांशामध्ये ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेला तिथे 3 नाही तर 4 असे श्लोक दिले जातात. 50 मार्कासाठी सुद्धा 2-3 श्लोक असे दिले जातात. तर यामध्ये वाचन प्रशंसा यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पाठांतराला नाही आहे, पण प्रश्न विचारण्यासाठी ते आहे. तर हे करताना तुम्ही जेव्हा सुभाषित जेव्हा लिहिता त्यावेळेला तुम्ही ते लिहिल्यावर स्वतः चेक करा, तपासून घ्या, त्याच्यातला संधिविग्रह लिहित चला आणि कोणत्या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे याचा अभ्यास करा. आणि ते करत असताना लगेच समानार्थी आणि विरुद्धार्थी याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळेल, समानार्थी विरुद्धार्थी कळेल आणि त्या शब्दांचे समानार्थी शब्द तिथल्या तिथेच तुम्हाला प्राप्त होतील. अन्वय लिहिताना सुद्धा तुम्हाला काय केलं जातं तर 4 फिलिंग द ब्लँक्स दिल्या जातात आणि त्यातून तुम्हाला ज्या श्लोकांमधल्याच असतात आणि ते अन्वय फक्त सुक्तीसुद्धा आणि युग्ममाला यावरच आधारित असतो. पाठांतरासाठी सुक्तीसुद्धा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम असे 3 आहेत संपूर्ण संस्कृतसाठी आणि संयुक्तसाठी सुद्धा. पाठांतराला हे 3 आहेत. हे जर नीट पाठ केलं तर ह्या श्लोकांचे जे मार्क्स आहेत ते तुमचे पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतील. अन्वयाचे मार्क फक्त 4 फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला लिहायचे आहेत 2 मार्कासाठी. आरामात तिथे तुम्हाला जर श्लोक व्यवस्थित पाठ असेल आणि शब्दांची फोड करून जर म्हणजे संधिविग्रह करून पाठ केलेला असेल तर तो अन्वयाचे मार्क्स तुम्हाला आरामात त्या ठिकाणी प्राप्त होतात. आता त्यावर आधारित छोटे प्रश्न त्याचे उत्तरसुद्धा त्या गद्यांशासारखे पद्यांमध्येच असतात. त्यामुळे पद्यांशाचा अभ्यास करताना किंवा पद्यांचा अभ्यास करताना हे बारकाई की संधिविग्रह लिहिताना तुम्हाला पूर्वपद दिलेलं असतं, उत्तरपद तुम्हाला शोधायचे, उत्तरपद दिलेलं असतं, पूर्वपद तुम्हाला शोधायचे. एवढा साधा सोपा अभ्यास आहे मुलांना.
त्यामुळे याचा अभ्यास नीट करा, पाठांतर नीट करा. आणि अभ्यास करताना मी इथे सांगते की एक आठवड्यातून 2दा तरी सुभाषित पूर्ण, तिन्ही सुभाषित पूर्ण लिहा. एकदा त्यांचा अर्थ लिहा आणि एकदा त्यांचा संधी विग्रह हा आठवड्यातून लिहिला तर तुम्हाला यातले कुठेही मार्क जाणार नाहीत. त्यानंतरचा, आणि याच्यामध्ये सुद्धा जालचित्ररेखा असतंच आणि ते सुद्धा श्लोकांमधले शब्द त्या ठिकाणी विचारलेले असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला काही मार्क जातील असं कुठेही संधी तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि ही संधी तुम्ही स्वतः मिळवा. परीक्षकाला मार्क कापण्याची संधी देऊ नका. अन्वयामध्ये आणि सगळे ऑप्शन्स सहित सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व करा. असं नाही की 5 पैकी 3 लिहायला सांगितले तर 3च लिहा, असं कुठेही करू नका. पूर्ण पेपर शांतपणे लिहा. आता तुम्हाला मार्क जाण्याची संधी कुठे असते तर माध्यम भाषा असा हा एक प्रश्न आहे की जिथे परीक्षक अगदी वाटच बघत असतो की तुमचे मार्क कसे कापले जातील, पण आपण त्याला ती संधी द्यायची नाही. तुम्ही माध्यम भाषेचा अभ्यास करताना धड्याखाली स्वाध्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये माध्यम भाषेचे प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं हे तुम्ही स्वतः लिहा. तुमच्या शिक्षकांकडून ते तपासून घ्या आणि त्यात काही सुधारणा करायची असेल तर त्या सुधारणा करा. पण हे तुम्ही लिहिल्याशिवाय काही होणार नाही. आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये तुमचे मार्क कुठेही जाणार नाहीत. फक्त माध्यम भाषा असं एक आहे की जिथे तुम्हाला परीक्षक मार्क कापायला बघत असतो. आणि सगळीकडे जर मार्क छान मिळत असतील आणि तुमचं प्रेझेंटेशन जर पेपरमध्ये छान असेल तर तुम्हाला माध्यम भाषामध्ये काही अवघड जाणार नाही आणि तुमचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे एवढं काही त्याच्यात अवघड नाही आहे. 9वीला तुम्ही ते माध्यम भाषेचा सराव केलेला आहे. बोर्डाचं काही अवघड नाही आहे, आरामात ते पण होऊ शकेल. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आणि संयुक्तसाठी मात्र 2 ओळींचे श्लोकच पूर्ण करा असा शक्यतो प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 ओळीचे जरी श्लोक असले तरीसुद्धा 2 ओळीचे श्लोक पूर्ण करण्यासाठी जास्त प्राधान्य द्या. आता सरळ अर्थ लिहिताना तुम्हाला सांगितलं की मानवता धर्म आणि वाचन प्रशंसा हे 2च आहेत, तर त्याचा अगदी व्यवस्थित अभ्यास करा आणि ते लिहून काढा अर्थासहित. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण ट्रान्सलेशन करताना तुमचे 4 शब्द जास्त झाले तरी चालतील, पण श्लोकांमधल्या शब्दांचा अर्थ ट्रान्सलेशनमध्ये आला पाहिजे आणि तो अर्थानुसार आला पाहिजे. नुसता अर्थ येऊन चालणार नाही, तर वाक्य संदर्भ एकमेकांशी जुळला पाहिजे. असा व्यवस्थित जर अर्थ लिहिला तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सरळ अर्थामध्ये मार्क्स प्राप्त होतील. म्हणजे किती सोपं केले त्यांनी. अन्वयासाठी 2 सुभाषित ठेवले, सुक्तीसुद्धा आणि युग्ममाला. पाठांतरासाठी 3च आहेत, युग्ममाला, सुक्तीसुद्धा आणि चित्रकाव्य. आणि सरळ अर्थासाठी फक्त वाचन प्रशंसा आणि नदीसुक्तम आणि ते सांगितले. पण आता नदीसुक्तम गाळलेलं असल्या कारणाने आपल्याला ते थोडंसं थांबवा, म्हणजे आपण तिथे पण तुम्ही त्याचा अभ्यास केला तर जास्त चांगलं होईल. आता 4था विभाग आणि त्याच्या आधी सांगते की ह्या श्लोकांमध्ये तुम्हाला काही विभक्त्या ओळखायला सांगतात. जसं आपण गद्यांशाचा पाठ अभ्यास करत होतो तसा श्लोकांचा अभ्यास करत असताना संधी विग्रह आणि त्यामध्ये आलेल्या ज्या विभक्त्या आहेत, विशिष्ट अशा विभक्त्या आहेत, तर त्यांचा थोडासा अभ्यास तुम्ही करा तिथल्या तिथेच. आणि हे विभक्ती लिहित असताना तुम्ही ती विभक्तीच लिहायची, त्याला जोडून आलेला शब्द लिहू नका. ही चूक होते की तुम्ही जशाला तसाच तो शब्द लिहून टाकता. आता कामअपी, कामअपीमध्ये काम अधिक अपी, तर ते अपी नाही लिहायचं. काम एवढीच द्वितीय विभक्ती स्त्रीलिंगी विचारले ना तर ती काम लिहिणं आणि हलंत लिहिणं हे महत्त्वाचे. काम अपी लिहिलं तर मार्क मिळत नाहीत. त्यामुळे ही संधी तिथे देऊ नका मार्क जाण्याची, तर ती तुम्ही व्यवस्थित लिहा. संधी विग्रहाच्या बाबतीत सांगितलं, श्लोक पूर्ण करायच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं. माध्यम भाषामध्ये तुम्हाला सांगितलं की कसा अभ्यास करायचा आणि स्वाध्यायामध्ये दिलेली जे माध्यम भाषा आहेत त्यावर जास्त भर द्या. 4था विभाग हा अत्यंत सोपा. जसा पहिला प्रश्न तुम्हाला एक मार्क असा गोळा करून 100पर्यंत नेतो, तसा हाच 4था विभाग आहे की जिथे तुम्हाला अगदी पूर्ण मार्क, काही नाही, 50 मार्काला तर तालिका दिलेली असते. नाम, सर्वनाम, क्रियापद आणि धातू साधित विशेषण. खाली शब्द दिलेले असतात, फक्त तुम्हाला नामामध्ये नाम टाकायचे, क्रियापद टाकायचे, सर्वनामामध्ये सर्वनाम, एवढंच करायचं आहे. फक्त तो शब्द स्वच्छ लिहा.
आणि तिथे तुम्हाला मार्क आहेत 5 पैकी 4 लिहायला सांगतात, तर आपण 5ही ते व्यवस्थित लिहून काढायचे. कधी कधी एक एक्स्ट्रा पण देतात आणि अगदी वेगळं असतं, तर अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की तिथे हा कुठेही बसणारा नाही आहे. संपूर्ण संस्कृतमध्ये सुद्धा चौथ्या विभागामध्ये तुम्हाला खूप सोपं आणि चांगला लेखन कौशल्यावर आधारित असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी संपूर्ण संस्कृतला अव्यय आणि विभक्ती यांचा वाक्यात कसा उपयोग करायचा, आणि हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये 101, 102 आणि 103 ह्या पानांवर दिलेलं आहे. तर त्या अव्ययांचा आणि विभक्तींचा उपयोग करून वाक्य जर शुद्ध लिहिलं तर तुम्हाला तिथे 4 पैकी जे काही मार्क्स असतील ते आरामात मिळतात. आणि तिथे तुम्हाला 6 दिलेले असतात, 6 पैकी 4 लिहायचे असतात आणि 4 पैकी आपल्याला 4च नाही लिहायचे, तर पूर्ण तो अभ्यास लिहा, पूर्ण वाक्य लिहा. सगळ्या ह्याचं उपपाद, विभक्ती आणि अव्यय ह्या सगळी ते वाक्य तयार ठेवा. ह्याला ऑप्शन म्हणून तुम्हाला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये वाक्य दिलेलं असतं, त्यातलं संस्कृतमध्ये तुम्हाला भाषांतर करायचं असतं. तर हे भाषांतर करत असताना अगदी छोटे छोटे वाक्य दिलेले असतात, जसे 8वीपासून तुम्ही करत आलेला आहात ना, तसेच हे छोटे आहेत. पण इथे लिहिताना मात्र तुम्ही लकार, त्याचा टेन्स बघा. आता मी अभ्यास करत होतो म्हटल्यानंतर तुम्ही भूतकाळात ते वाक्य केलं पाहिजे. मी उद्या गावाला जातो, उद्या म्हटले नाही म्हणजे काय होईल, तुम्हाला भविष्यकाळ करणं गरजेचं आहे. म्हणून वाक्यामध्ये लकार कोणता आहे ते बघून तुम्ही वाक्य तयार करा. आणि सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, व्हर्ब, सब्जेक्टप्रमाणे व्हर्ब आलं पाहिजे, यासाठी तुम्ही वाक्य तयार करण्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. रोज 2-4 वाक्य जरी केले तरी तुम्हाला ते आरामात, फक्त लकार बघून त्या ठिकाणी वाक्य करायचं आहे. म्हणून मुलांनो, तुम्ही ते उपपद, विभक्ती आणि वाक्य दोघांचाही सराव करा. तुम्हाला ते दोन्ही, कारण ग्रामरवर आधारित आहे, व्याकरणावर, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, व्हर्बप्रमाणे. आणि विभक्तींमध्ये कोणत्या धातूला कशाची गरज आहे हेच विचारलं जातं. आता दा यच्च धातूला चतुर्थीची गरज आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये भगवत शब्द दिलेला असेल आणि पेपरमध्ये तुम्हाला देव शब्द विचारला. आता भगवत शब्दाची चतुर्थी काय होती? भगवते. पण तुम्हाला विचारला कोणता शब्द आहे? देव शब्द आहे. मग त्याची थोडी विभक्ती वेगळी होईल, कारण तो व्यंजनांत शब्द आहे, हा स्वरांत शब्द आहे. तिथे देवाय अशी विभक्ती तयार होते. हे थोडंसं बघा तुम्ही. हे बारकावे बघितले की तिथले मार्क तुमचे पूर्ण होतील. निबंध याच्या बाबतीत, वाक्यांच्या बाबतीत सुद्धा टेन्स बघितला तर तुमचे वाक्य हे स्पष्ट आणि शुद्ध असले तर मार्क पूर्ण मिळतात. तर हा झाला 100 मार्कासाठी. आणि संयुक्त मार्कांसाठी मी सांगितले की चौथ्या विभागामध्ये तुम्हाला क्रियापद, सर्वनाम इत्यादींचा विचार केला जातो. त्यानंतर संपूर्ण संस्कृतमध्ये तुम्हाला निबंधाचे विषय ठरलेले आहेत. उलट आता तुम्हाला 2 विषय तर गाळलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला त्या निबंधापैकी 5 निबंध छान जर केले तर तुम्हाला मार्क चांगले मिळतात. छोटे वाक्य आणि अर्थानुरूप वाक्य केले पाहिजे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक प्राणी येतो, एक कवी येतो, एक भाषा येतो आणि उत्सव, असे हे 2-3 निबंधावर तुम्ही जर वाक्य स्वच्छ आणि शुद्ध लिहिले तर तुम्हाला मार्क आरामात त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि ह्या निबंधाला अथवा किंवा ऑरमध्ये काय येतं तर चित्र दिलेलं असतं आणि खाली शब्दमंजुषा दिलेली असते. त्यावर आधारित तुम्ही वाक्य तयार करायचे. 5 नाही तर 7 वाक्य सफिशियंट आहे 5 मार्कासाठी. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही प्रश्न, कारण शब्दमंजुषा असल्यानंतर तुम्हाला फक्त वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद आणि विभक्ती प्रत्यय लावून विभक्ती जर केली तर तुम्हाला तो प्रश्नसुद्धा सोपा आणि मार्क प्राप्त करणारा असेल. त्यानंतर संयुक्त संस्कृतमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी किंवा त्याच्या आधी संख्या असते आणि समासांचा विग्रह असतो. हे पण खूप सोपं आहे, तुम्हाला तिथे दिलेलं आहे. संयुक्तमध्ये तर समासांचा विग्रह आणि समासांची नावं पण दिलेली आहेत, फक्त मॅच करायचं असतं. म्हणजे हे करताना फक्त लक्ष द्या की तिथलं कॉपी तुम्ही नीट करा, तशाला तसा शब्द स्वच्छ लिहा. इव्हन तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी लिहिताना संस्कृतमध्ये शब्दमंजुषा दिलेली असते. ती शब्दमंजुषा बघून तुम्हाला तिथे तो शब्द लिहायचा आहे. क्रॉस केलेला असेल तर तो विरुद्ध शब्द आहे आणि इज इक्वल टू म्हणजे बरोबरीचं असं चिन्ह दिलं असेल तो समानार्थी आहे. तिथे फक्त त्या मंजुषेतून बघून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ते शुद्ध लिहा, तिथे तुमचे मार्क जाणार नाही आहेत.
त्यानंतर संयुक्त संस्कृतला सुद्धा अशा प्रकारे विशिष्ट विभक्तींचा वापर करून वाक्य तयार करा. आणि हे तुम्हाला पान नंबर, आपल्या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर 70, 71 आणि 72 या पानावर तुम्हाला ते दिलेलं आहे. त्यांचा आधार घ्या आणि वाक्य तयार करा. त्याच्या व्यतिरिक्त फारसं काही बदल होणारे असे वाक्य येतात असं नाही, आणि आलं तरी ते तुम्हाला येतं कारण तुम्ही तेवढी तयारी केलेली असते. त्यानंतर संपूर्ण संस्कृतला अजून एक मार्क प्राप्त करणारा सगळ्यात चांगला आणि उत्कृष्ट असा पंचम विभाग आहे की जिथे फक्त तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेले असतात. शब्द पाठांतर तुम्हाला केलेलंच आहे, तुम्ही झालेलं आहे तुमचं, फक्त ते नीट लिहा. तिथे विभक्ती कोणती विचारली आहे, कोणत्या अंताचा शब्द आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि तिथे तुम्हाला 6 फिलिंग द ब्लँक्स दिलेले असतात, त्यापैकी 4 लिहायचे असतात. प्रत्येक ह्याला 2 मार्क्स आहेत. असे 4 दिलेले असतात. 8 मार्कांचा हा प्रश्न. त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, विशेषण आणि धातुसाधित विशेषण आणि क्रियापद तालिका दिलेलं असतं. फक्त तुम्ही ते सगळं लिहायचं आहे. 4 म्हणजे 4 लिहा असं नाही, तर 6च्या 6 तुम्ही लिहायचे. तर आता संयुक्त संस्कृतमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पण काही धातू दिलेले असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला वाक्य तयार करायचे असतात. सोपं आहे. पेज आपल्या पाठ्यपुस्तक सतत वाचत राहिलं ना तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील. त्यामुळे पान नंबर 70, 71 आणि 72 यावर तुम्हाला काही अव्यय दिलेले आहेत, काही धातू दिलेले आहेत. त्यांचा वापर करून 2 नाही तर 3 शब्दांमध्ये वाक्य तयार करा. निश्चित तुम्हाला तिथे पूर्ण मार्क्स आहेत. तर या ठिकाणी संयुक्त पेपरचा आपला इथे संपतो. आणि संपूर्ण संस्कृतमध्ये अजून 2-3 प्रश्न जास्तीचे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समासांचा जो प्रश्न आहे तर तो मुलांनो तत्पुरुष समासचे प्रकार जास्त आहेत. बाकी सगळ्यांचे छोटे छोटे आणि एकच प्रकार आहे. त्यामुळे त्यातला एक प्रकार निश्चितच येणार हे तुम्ही माहिती करून घ्या. आणि तिथे सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला असतो. काही ठिकाणी नाव लिहायचं असतं, काही ठिकाणी विग्रह लिहायचं असतो. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 पैकी 3 लिहायचं असतं. तर ते 3 न लिहिता 5ही व्यवस्थित लिहा, कारण तुम्हाला कुठे मॅच करायचं नाही आहे. समोर दिलेलं असतं तेवढी फिलिंग द ब्लँक्स नीट लिहायची आहे, शुद्ध लिहायची आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास समासांचा करा आणि विभक्ती प्रत्ययांचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही समासांवर जास्त भर द्या. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी हे सुद्धा तुम्हाला लेसन वाचताना मी आधीच सांगितले की पाठ वाचत असताना, सुभाषित वाचत असताना समानार्थी विरुद्धार्थी सगळे एका वहीवर लिहून ठेवा आणि त्याचे ऱ्हस्व, दीर्घ, हलंत हे मात्र व्यवस्थित लिहा. सूचनेनुसार कृतीमध्ये यामध्ये तुम्हाला त्वांतचं भवान और भवती, भवतीचं भवान और त्वान असे वाक्य करायला सांगतात. हे निश्चितच येतं. एकमध्ये तुम्हाला अव्यय काढा, निष्कासेत, अव्यय निष्कासेत असे वाक्य येतं. एकवचनाचं बहुवचन करा, बहुवचनाचं एकवचन करा आणि वाच्य परिवर्तन, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह हे करायला सांगतात. हेच एवढेच प्रकार आहेत आणि ह्याचा सगळा सराव तुम्हाला पाठ्यपुस्तकात आहे. ती सगळी वाक्य एकदा लिहून काढायची, त्याची उत्तरं तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचा प्रयत्न करा आणि सब्जेक्टप्रमाणे वर्ब घेतलं आहे का, पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्टप्रमाणे वर्ब घेतलं आहे का याच्याकडे लक्ष द्या. आधी वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि त्यानुसार त्यात बदल करायचं बघा. ह्या वाक्यांमध्ये सुद्धा कुठेही मार्क जाणार नाहीत. म्हणजे त्वांत निष्कास येतच निश्चित, भवान त्वम ते पण वाक्य येतं आणि एकवचनाचं बहुवचन करा, वचन परिवर्तनम हे सुद्धा येतं. म्हणजे या ठिकाणी तुमचे 3 वाक्य तर अगदी निश्चित आहे, पण आपल्याला 5ही करायचे. फक्त शेवटचा जो शब्द असतो, गद्यांश असतो पेपरमधला, त्यामध्ये अपठित गद्यांश तुम्हाला विचारला जातो आणि हा गद्यांश खूप सोपा असतो. एखादं कॅरेक्टर असतं, एखादं छोटी गोष्ट असते जी की तुम्हाला अवाक्यातली समजण्यासारखी असते. त्यामुळे त्याचं टेन्शन न घेता तिथे तो नीट वाचा आणि वाचत असताना नेहमीप्रमाणे त्याच्यात काय सांगितलेलं आहे ते बघा आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत, जसं आता विचारलं आहे प्रातिपादिक शब्द, इथे तुमचं थोडंसं चुकण्याची शक्यता असते. प्रातिपादिक शब्द म्हणजे मूळ शब्द तुम्हाला तिथे लिहायचा आहे. तुम्ही काय करता, देवस्य म्हणलं की देवः असा लिहिता, तर देव हा ही प्रथमा विभक्ती झाली, तिथे देव हा प्रातिपादिक शब्द तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. इथे चूक करू नका. जसं राजा सांगितलं तर तिथला मूळ शब्द काय आहे, राजन आहे. तुम्ही ते अनंत आहे का, कोणत्या लिंगात आहे हेचं काही विचारलं नाही. आणि प्रातिपादिक शब्द म्हणजे तिथला मूळ शब्द तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. याकडे थोडंसं लक्ष द्या.
म्हणून गद्यांश लिहिताना सुद्धा आता तस्य विचारलं की तुम्ही काय लिहिणार? तद हे सर्वनाम लिहिणार त्या ठिकाणी. तिथे तुम्ही 6 लिहून चालणार नाही. आलं लक्षात? तर ही जी छोटी गोष्ट आहे ना, याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही तुम्हाला हा जो प्रश्न आहे तुम्हाला मी पुन्हा सांगते की 99चे 100 मार्क करायला काही कष्ट लागणार नाहीत. तर फक्त बारकाईने त्या ठिकाणी लिहा. सत्यम असत्यम लिहिताना अनुस्वार नका देऊ, म हलंत लिहा शक्यतो, तिथे सांगितलेले. आणि सत्यम असत्यम लिहिताना वाक्य पुनः लिखित्वा हे त्यांनी सांगितलेलं असतं आणि त्याच्या पुढे सत्यम किंवा असत्यम लिहा. वाक्य सोडून देऊ नका. नुसतं प्रश्न क्रमांक टाकून नुसतं सत्यम किंवा असत्यम असं चालणार नाही. तर प्रत्येक प्रश्नाच्या मागे खाली दिलेलं असेल सत्यम असत्यम, तर त्या ठिकाणी तुम्ही ते वाक्य शुद्ध स्वच्छ लिहा आणि पुढे सत्यम आहे का असत्यम ते लिहा. त्यानंतर त्या अनसीन पॅसेजमध्ये किंवा अपठितमध्ये तुम्हाला काही विभक्त्या ओळखायला सांगतात. तसंच आधीच्यामध्ये मी सांगितलं की तिथे जर संधी दिलेला असेल तर त्याचा विग्रह करून फक्त तेवढीच विभक्ती तुम्हाला तिथे लिहायची आहे. अख्खा शब्द लिहिला तर मार्क मिळत नाहीत. त्यामुळे जी विभक्ती आहे ती प्रॉपर तीच विभक्ती त्या ठिकाणी तुम्ही लिहिली पाहिजे. त्यानंतर एक छोटासा श्लोक दिलेला असतो तुमचा 8वी 9वी किंवा रोजच्या व्यवहारातला असा काही छोटा श्लोक असतो की त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामध्ये त्या श्लोकामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर असतं. त्याच्यावर आधारित एक समानार्थी आणि विरुद्धार्थी असाही प्रश्न तिथे विचारला जातो आणि त्याचं उत्तर त्या आपण कधी न वाचलेल्या आपण नेहमी ऐकलेल्या अशा श्लोकांमध्ये असतं. शेवटचा अजून एक असतो प्रश्न की जिथे तुम्हाला अजून एक असं श्लोक दिलेला असतो किंवा असं काही माहिती दिलेली असते आणि त्यामध्ये जालरेखाचित्र हे तुम्हाला तिथे पूर्ण करायचं असतं. असे 2-3 विशेषणं दिलेली असतात आणि ते विशेषणं देऊन आपण त्या ठिकाणी ते जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे. फक्त लिहिताना लेखी पेपर आहे विद्यार्थ्यांनो आणि म्हणून लेखनावर जास्त भर द्या. सतत लिहित चला, वाचन करा आणि वाचन करत असताना साईड बाय साईड तुम्ही संधी विग्रह समानार्थी विरुद्धार्थी या सगळ्या गोष्टींवर भर द्या. निबंध लिहित चला, सतत निबंध लिहित चला, सतत सुभाषित लिहित चला, सतत संधी विग्रह लिहित चला आणि जास्तीत जास्त पाठ्यपुस्तक वाचा. पाठ्यपुस्तकावर भर द्या जेणेकरून तुमचे सगळे मार्क्स तुमच्या हातात असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तर आपण अभ्यास कसा करायचा, पाठ्यपुस्तक कसं हाताळायचं किंवा काय काय त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी हे आपण बघितलं. पण आता मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही 8वीपासूनचे जे सगळे शब्द क्रियापदं सर्वनामं जे वाचलेले आहेत पाठ केलेले आहेत ते मात्र सतत आता पुन्हा एकदा वाचायचं शिका आणि सतत वाचा, त्याचं रिव्हिजन करा, पाठ करा आणि त्यातूनच तुम्हाला शब्द येणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त फारसं काही नाही वेगळं. त्यामुळे 8वीपासूनचे सगळे शब्द क्रियापदं सर्वनामं छान पाठ करा. तुमची तालिकापूर्ती हा जो प्रश्न आहे तो सहज त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आज मला या ठिकाणी लाईफलाईन्स या चॅनल यूट्यूबवर स्कूल फ्रॉम होम या व्याख्यानमालेतर्फे बोलायची मला संधी दिली त्याबद्दल ह्या सर्व टीमचे मी खूप खूप आभार मानते आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून किंवा आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही छान पेपर लिहाल, छान गुणवंत व्हाल अशी आशा व्यक्त करते आणि या ठिकाणी माझं व्याख्यान संपवते. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर तुमच्या 10वीतल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या सिरीजमधले इतर व्हिडिओज बघाच, शिवाय आमचे इंटरव्ह्यूज देखील बघा. तुम्हाला ते नक्की आवडतील. तुम्हाला जर कुऱ्हाडकर मॅमना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे आणि तुम्हाला आम्हाला फीडबॅक कळवायचा असेल तर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्सही ईमेल ID आणि इंस्टाग्राम ID खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. थँक्यू सो मच.